नमस्कार सर्व ताईंना. तर आज आपण पुणेरी असा मसाला, काळा मसाला जो असतो तो करणार आहोत. तर त्याची संपूर्ण रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर मी ह्या 2 किलो मिरचीचा मसाला बनवलेला आहे. तर त्यासाठी प्रमाण आहे की आपल्याला 1 किलो ही आपल्याला लवंगी मिरची घ्यायची आहे. त्यानंतर बॅडगी मिरची जी आहे ती आपण पाव किलो घेतली आहे. आणि नंतर शंकेश्वरी मिरची ही अर्धा घेतली आणि काश्मीरी ही पाव घेतलेली आहे. अशा 2 किलोच्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे प्रमाण अगदी म्हणजे परफेक्ट आहे. तर त्यासाठी मी 2 किलोसाठी प्रत्येकी सामान हे 2-2 तोळा घेतलेला आहे. खोबरंही मी त्या ठिकाणी अर्धा किलो घेतलं आहे 2 किलोला आणि धनेही अर्धा किलो घेतलेले आहे. हे सर्वही आणि त्यासाठी कांदा, लसूण हे सर्वही घेतलेले आहे. पूर्ण मी सगळं सामान 24 असे मसाले, खडे मसाले आहे. हे सगळे मी 24 मसाले यात घेतलेले आहे. सर्वही मी चांगल्या प्रकारे भाजून घेतलेला आहे. मसाला करताना नेहमी मसाला हा कमी तेलामध्ये, म्हणजे अगदी तेल नाही टाकलं तरी चालेल, कारण जास्त जर तेल टाकलं तर आपल्याकडून तो मसाला कुटण्यासाठी तो म्हणजे अर्धवट राहू शकतो, चांगला बारीक कुटत नाही. त्यासाठी आपण मसाला हा नेहमी कमी तेलामध्ये किंवा न तेल टाकताच आपण तो करायचा आहे. त्यानंतर मिरच्या मी अजिबात भाजलेल्या नाही, कारण मी त्या मिरच्यांना तेल लावून मग त्या वाळत टाकल्या होत्या आणि 2 दिवस चांगल्या कडकडीत उन्हात भाजल्या. कडकडीत उन्हामध्ये त्या वाळल्या. त्यानंतरच मग मी त्या एकदम कडक झाल्यानंतर त्याचा मसाला बनवला. तर हे सर्वही मसाले हे बघा मी अगदी वरच्यावर असे भाजत आहे. एकदम खूप आपल्याला मसाला खूप चांगला जास्त भाजायचं नाही. जर आपण जास्त भाजला तर त्याचा वास जातो आणि मसाल्याला वास हा येत नाही. त्यामुळे जास्त मसाला पण आपण भाजायचा नाही. किंचितसा फक्त आपण कडक करून घ्यायचा आहे एवढंच, बाकी जास्त मसाला भाजायचं नाही. आणि त्यासाठी 2 तोळ्याचं जे प्रमाण आहे तेच आपण ठेवायचं आहे. कारण जर खूप कमी पण जर घातलं किंवा जास्त जरी घातलं तरी मसाला आपला बिघडू शकतो. त्यासाठी मी हे प्रमाण अगदी योग्य प्रमाण घेतलेलं आहे आणि मसालाही त्यामुळे आपला छान असा मसाला होत असतो. तर हे सर्व घेतल्यानंतर मी छान भाजल्यानंतर मी हे सर्व एकत्र केलेलं आहे. भाजून सर्व एकत्र टाकलं. फक्त आपल्याला यामध्ये बाजूला कुटण्यासाठी मिरची बाजूला ठेवायची आहे आणि जो खडे मसाला आहे तो खडे मसाला हा पूर्णपणे एकत्र करून ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला कांदा आणि जो लसूण आहे तोही वेगळ्या पुडीमध्ये बांधायचा आहे. आणि मी हे सर्व सामान जे मशीन असतं म्हणजे डंका असतो त्यामध्येच नेलं होतं कुटण्यासाठी, कारण त्या डंकामध्ये जर कुटला तर तो मसाल्याला एक प्रकारची चांगली चव येते आणि जर तुम्ही मशीनमध्ये जर बारीक केलं तर तो मसाला चांगला होत नाही. त्यासाठी मी हा कुटूनच मसाला आणलेला आहे. त्याची चव ही टेस्टही छान लागत असते. त्यासाठी मी तेल पण घेतलेलं आहे. तुम्ही तेल जितकं चांगलं जास्त टाकू तितकं त्याचा मसाल्याला कलर पण चांगला येतो, मसाला पण छान होतो. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की जास्त तेल टाकल्यामुळे वास येतो, परंतु तसं काही नाही. तर हे बघा हे सर्वही मी मसाले एकदम किंचितसे भाजून घेतलेले आहे. जास्त भाजायचे नाही, मी सांगितल्याप्रमाणे वास त्याचा जातो, त्यामुळे किंचित भाजले. त्यानंतर हे खोबरं आहे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. हे 2 किलोसाठी मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे. नंतर कांदा मी आधीच वाळून ठेवलेला होता, तो कांदा मी आता भाजून घेतलेला आहे. नंतर ह्या मिरच्या भरलेला आहे. तेल न्यायचं, नंतर मीठ न्यायचं. हे सर्वही सामान बाजूला आपण घेऊन जायचं आहे. आणि हे बघा अशा प्रमाणात माझा हा मसाला एकदम छान म्हणजे एकदम असा तरीवाला आणि छान असं त्याचं टेक्स्चर आलेलं आहे. तेल पण जास्त टाकल्यामुळे जरा छान दिसतो, कलर पण छान आलेला आहे आणि टेस्ट पण छान आलेली आहे. आणि वरती जी तरी आहे ती पण छान येत असते.